आतमधली प्रार्थना ही स्वतःच्या शुद्धीकरणाची प्रार्थना असते. म्हणून आम्ही पाहतो जकातदारानं त्याची प्रार्थना ऐकली आणि तो आपल्या सगळ्या पापाबद्दल देवाजवळ पश्चाताप करू लागला. ही आतली प्रार्थना आहे. आतली प्रार्थना करा. एकदा आतमध्ये गेलं, दावीद सुद्धा म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. आतली खोलीतली प्रार्थना. जर आतमधली प्रार्थना तुम्ही कराल ना, तर तुमचा स्वभाव बदलून जाणार आहे, तुमचे विचार बदलून जाणार आहे, तुमच्या सवयी बदलून जाणार आहे. आतली प्रार्थना ही कळवळ्याची प्रार्थना असते. इथं तुमचा आत्मा रडत असतो आणि इथं अन्य भाषेतनं प्रार्थना केली जाते. ज्या आतून प्रार्थना करताना त्यास तिथं कळवळा, तिथं अश्रू असतात, तिथं स्वतःसाठी आणि प्रभूजवळ मागणं असतं त्याच्यावर आणि आपल्या जीवनातली कमी पण त्याच्यासाठी ती प्रार्थना केली जाते. पण ज्यास तुम्ही बाहेरून प्रार्थना कराल ना, त्यास तुम्हाला लोक दिसणार आहेत. हा असा, तो तसा, ती तशी, ती तशी, बाळक असा, सभासद असा, हा तसा. पुष्कळ वेळा तुमच्या प्रार्थना ही लोकांना दोष देणाऱ्या प्रार्थना आहेत का?